आंघोळ करून नंतर देवगड घेतल्यानंतर देवीच्या दर्शनाला जाते त्या लोकांना तिकडे थांबलं. तर या व्यवस्थित बदल करून आपलं पूर्वीप्रमाणे दर्शन रांगा चालू कराव्या. तुमचं पेड दर्शन आणि धर्मदर्शन एकत्र केल्यामुळं की हाणामारी व्हायला लागली लोकांची. त्या लोकांना आणायचं या लोकांना सोडायचं त्यामुळे सगळं गोंधळ निर्माण झाला. 2 वर्ष झालं काम चालू झालं की काय ते काम चालू आहे त्याच्यामुळे आम्ही बंद केले म्हणजे 2 वर्ष झालं 2 माणसं लावले तर ट्रॅक्टर पडाले. मात्र मी म्हणजे पहिलं काम चालू आहे तिकडून लोक सोडायले काम चालू असताना बंद केलेली आणि काय ते काम चालू बंद केले आणि मंदिरचे जे अधिकारी लोक आले त्यांना प्रदर्शनचे गेट बंद सोडायला. सगळ्यात महत्त्वाचं राजकीय निंबाळकर दरवाजा हा तुमचा आहे. त्या दरवाजातून एंट्रीच बंद आहे आणि आंघोळ करण्यासाठी जे आहे तो लोट केलं तिथं आंघोळ करण्यासाठीच नाही, आंघोळ दुसरीकडेच करतात. ज्या लोकांना नुसतं प्रदक्षिणा घालायची आहे 100% 30% लोक नुसतं प्रदक्षिणा घालून जातात त्यांना सुद्धा त्यांनी धर्मदर्शनच खूप आहे. आतमध्ये जाताना चंद्रसिंह किंवा आतमध्ये जाताना काय दुर्घटना घडली 2 जीवित आतमध्ये जाताना दुर्घटना घडली पाहिल्यातून काय घडलं. धर्मदर्शनला तिथं 2 तास लागला होता. त्यांनी काय केले 300 रुपयाचा पास चालू केला आणि धर्मदर्शन मला सोडा. धर्माला तिथं 2 तास लागत होता. आता तिथे कंपल्सरी 4 ते 5 तास लागला. 50 लोक त्याचे 50 लोक सोडायचे. एक 4 महिना 1.5 महिना झाला पाहुणे सुद्धा नाही त्रास व्हायला त्याच्याबद्दल बोला नका. निवेदन दिले, आंदोलन केलं, सगळं केलं. म्हणणं काय आहे की आपल्याला जे करायचे ते करायचं. कमीत कमी जिल्हाधिकारी काय बोलतात जिल्हाधिकारी म्हणजे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना बोलतो आणि त्याला बघायला 10 इंजिनियर आहेत त्या कंपनीचे. मंदिरचा ज्या कंपनीला सगळा भ्रष्टाचार केला 150 कोटीमध्ये त्याच कंपनीला टेंडर त्याच्यात 10 इंजिनियर तिथे रोज बघायला असले आणि कामगार फक्त 2 असतात. आज त्यांनी त्या झाडाचा पार्क काढला. झाडाचा पार्क काढल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं त्याला बसवता येईना म्हणून इकडचा पार्क त्यांनी जशाला तसं चुकून काढला नाही. मंदिरच्या खतरनाक म्हणजे नियोजन कुठल्याच गोष्टीचं व्यवस्थित नियोजन. त्यांचं एकच म्हणणं आहे की माणसं आम्ही सोडले इथं काय जीवितहानी झाली तर ह्याला जिम्मेदार कोण. आता याला फक्त व्हिडिओ समस्या काय सांगा. मार्ग कसा काढायचा आपल्याला आता तुम्ही बंधू बोलले तसं महाद्वारातून सोडायला बंदी आहे. बाहेर सोडताना त्यांनी बंदी केली नाही आणि त्यांची लोक महाद्वारातून जातात आणि गरीब आणि भाविकांना कल्लोळ तीर्थाचा आणि गोमुक्तीचं तीर्थ भेटत की कारण तिकडं नगरपालिकेचं 30 रुपयानं चालू आहे आंघोळीसाठी पाय धुण्यासाठी. त्यासाठी इकडचं बंद केलेले भाविकांना तिथलं पाहिजे कल्लोळ आणि गोमुक्तीचं. काही लोक म्हणतात दर्शन नको आम्हाला फक्त आम्हाला तिथलं तीर्थाचं पाय वगैरे धुऊ द्या आणि आंघोळ करू द्या. आणि तांबोळे साहेब म्हणून उपजिल्हाधिकारी आला प्रत्येक पुजाऱ्याला एवढे अपमानास्पद वागणूक देते आणि ती PI आहे म्हणजे एवढे म्हणजे पुजारी म्हणजे ह्यांना तुच्छ वाटते. ह्यांना पुजाऱ्याला डायरेक्ट बाहेरच काढा एवढं म्हणजे त्याला कपले अधिकारी पुढे कुणाला बंदी आहे मंदिराचा. मध्येशी रात्री 3 वाजता मी जिल्हाधिकारी सहित सर्वांना अडवलं मी मंदिरात का गेले. जर त्याच रात्री जर मंदिरात काय झालं असतं कोणावर आलं असतं फक्त पुजारी पुजारी शिकत नाही प्रशासनाच्या चुका आहेत तर काय पुजारी बांधणी
सगळ्या पुजाऱ्या राहणार. तर मला बोलून घेतलं पैसे घेत नाहीत, ही घेत नाही, चोरापासून सावध राहा, म्हणजे पुजारी यांना चोरवटा. आणि मला बोलून घेतलं बाजूला की तुझी बंदी उठवतो पण असं पण पाडलं वगैरे काढलं पण मूळ मुद्दे बोलू नको असं मला बोलून घेतलंय सर. 3 वर्षाची बंदी केली. मूळ मुद्दा बोला आता. चिन्हबाई. माझं काय म्हणणं आहे, तुमचे विषय महत्त्वाचे काय तर शहाजीराजे महाराजांची मूळ तुमचं प्रवेशद्वारात जे दर्शन होतं पूर्वी, ज्याच्यातून तुम्हाला ते 2 फुटाचं ती बंद केलंय. ती चालू ती करा. आणि गर्दी केल्यावर 3 लगे मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं आहे की जे दर्शन तुम्ही चालू केली, पूर्ण चालू करावं. प्रत्येक माणसाला त्याच्या परंपरेप्रमाणे एवढंच मला वाटतं. पुजाऱ्याला त्यांनी काय केलं, गेट बंद केले. गेट चालू केले आपण सगळे. पुजाऱ्यांना सगळे चालू आहे. आणि पेड दर्शन, मूळ दर्शन, धर्मदर्शन ही लाईन आहे. पूर्वीप्रमाणे वेगवेगळ्या लाईन आहेत. सुविस्तर पाहिजे. वेगवेगळ्या लाईन तयार व्हाव्यात. पूर्वीप्रमाणे. अधिकारी आणलाय मंदिरामध्ये आकाश आजच्या तारखेमध्ये मी त्या ट्रस्टवर आजपर्यंत त्या कधी तुळजापूरच्या कुठल्या प्रकरणात कधी हस्तक्षेप केला तुमच्याकडे कामं आहे. वैयक्तिक कुणाचं काय अडचण आली तर तेवढं तुम्ही जिल्हाधिकारी माझी भावना अशी आहे की देवीचं तीर्थक्षेत्र आहे, सगळ्याच्या आस्थेचं ठिकाण आहे. तिथं मला वाटतं आपण आपलं राजकारण घालून या मात्र आजपर्यंत कुणाचं वैयक्तिक जर मला तक्रार आली, अगदी भाविकाची तक्रार आली तर मी जिल्हाधिकाऱ्याला सांगायचं काम प्रामाणिकपणे केलंय आजपर्यंत. आता एक तुमची 2-3 विषय आहेत, जिल्हाधिकाऱ्याला बोलतो त्यांची नेमकी काय अडचण आहे ही पण आपण समजून घेऊ. माझं असं म्हणणं आहे की तुमच्या पुजाऱ्याचं काही मोजकी जे आहेत प्रतिनिधी एवढं सगळेच आपण गेला होतो काय घेऊन जातात. एक 10-20 प्रमुख लोक जिल्हाधिकारी मी आता बसून नेमकं काय मार्ग निघू शकते का, तुमची अडचण त्यांना समजून सांगा. तर आता जे तिने नियोजन केलंय ते नियोजन नसून गैरसोय जास्त गेली त्यांच्या लक्षात आणून देऊ बाबा तुम्ही हे नियोजन म्हणून केलंय तर ह्याच्यातनं आमची गैरसोय जास्त नाही लागली. तर ह्याच्यातनं काही ना काही मार्ग काढून परत महाद्वाराचं दर्शन तुम्ही बंद करण्यामागचं कारण दिलंय की काम चालू आहे. तर काम एका कोपऱ्यात चालू आहे आणि तुम्ही दरवाजा सगळ्यात बंद तुम्हाला बरोबर दरवाजा उघडा ठेवायचा पुरी अडवायचं म्हणतात. त्यांना ती बी आपण लक्षात आणू आणि त्याच्यात तुम्ही काय मार्ग काढू शकतो. जिल्हाधिकारी त्याचे अध्यक्ष आहेत आणि अध्यक्षांना आपण त्यांना विनंती करतो त्यांच्या कानावर घालू. यासाठी एक बैठक मी त्यांना विनंती करतो लावायला. म्हणजे कोण 20 प्रतिनिधी असतील तर 20 प्रतिनिधी घ्या. आणि माझं म्हणणं आहे की मोजक्या शब्दावर आपण चर्चा करावी. आता काय मी सिक्युरिटी गार्डचा विषय सगळे विषय जर आपण एकत्रित केले तर त्याच्यातून सोल्युशन काय निघणार नाही. माझं म्हणणं एवढंच आहे की तुमचे जे 2-3 आहेत किंवा पुजाऱ्यांना पूर्वीप्रमाणे सगळीकडे एंट्री द्या. जे त्या पद्धतीनं पूर्वी दर्शनाच्या रांगा चालू होत्या तुम्ही करून तर बघा. असं म्हणायचं नाही एक दिवस त्याची अंमलबजावणी करा, त्याच्यात त्यांच्या वेळ अडचणी आहे. समजा असं केलं तुम्हाला काय अडचणी येणार आहे ठीक आहे. आपल्याला जर त्याची अडचण पडली तर आपण मान्य करू बाबा नाही तुमची खरंच अडचण आहे की नको. पण तुमची अडचण नसताना आमची बी अडचण होईल, आमचं बी दर्शन व्हावं, आमचं बी फळावा होईल असा मधला मार्ग काय निघतंय का बघू आपण. मी त्यांना विनंती करतो जिल्हाधिकाऱ्याला. मला वाटतं की नुसते फोनवर बोलून विषय संपणार नाही. जिल्हाधिकाऱ्याबरोबर एक बैठक लावू. आता उद्या मुंबईत आहे, तुम्ही मुंबईतनं परत आल्यावर 1 तारीख घेतो पुढच्या आठवड्याची. त्या दिवशी तुमच्या कलेक्टरची वेळ बघून मी पण येतो. 20 लोक किती घ्यायचे तुमची 20-30 लोक पुन्हा म्हणायला नको की आमच्या पुजारी मंदिरात जी ही करते व्यवसाय काय का आता 20 लोक कोणची म्हणून बोलवायची. तुम्हाला यादी काढून घ्या सगळेजण बसून. मी 20च बोलली तुम्हाला तर माहित नाही की काय तुम्ही जी 20 द्यायचे 20 चे 30 होऊ द्या. पण
कुणामध्ये असा आरोप नको की बा आमचं कोणच नव्हतं. 20 ते 30 झाले तर 30 जणांना काय बसू शकतो, आपण चर्चा करू शकतो 30 लोकांबरोबर. पण सगळ्याची प्रतिनिधी यावी आणि शांततेच्या मार्गाने चर्चा व्हावी आणि चर्चेच्या माध्यमातून मार्ग नाहीतर काय होईल दिसतात गोंधळ. काय करणार ही आज नाही चालू, ही बऱ्याच दिवसापासून चालू. आता ही एवढी वाईट बघून गेली तिथे विषय कसा ना झाला, तिथं काय शिर्डी सारखा तिथे सगळे चार सगळे अभिषेक जागरण गोंधळ माळ गर्दी सगळं झालं. त्याच्यामध्ये तेव्हा भक्तांचं आलं दर्शन केलं असं नाही होता, त्यांना काही विधी करावं लागतं. पुजाऱ्यांना अडवणूक केली की त्याला भक्तांना सुद्धा सांगतात की गोंधळ त्याच्यातून उडा. आणि प्रशासनाचं काय म्हणजे लक्षात येणं गेलंय, त्यांची पुजाऱ्यासोबत दुश्मन असल्यासारखं प्रशासन वागत आणि भाविकांसमोर अपमान करायला म्हणजे चोर ठरवा लागले पुजाऱ्याला डायरेक्ट भाविकांसमोरच अपमान करा. ती नवीन एक PI आला. त्यांना आपण विचारू बाबा पुजाऱ्याकडनं काय चुकलं असेल तर आम्हाला सांगा बाबा, आम्ही त्यांना सांगू बाबा आणि तुम्ही असं सिग्नेचर निवेदन काढायला. केलं जातं. काही नसताना उगाच आम्हाला बी ते दादा, आगामी दिवसाचं वैर करू. आणि असे एक माहोल दिलाय कलेक्टरला की पुजारी कुठला चुकला 100% तर त्याला तुम्ही 1 वर्षाची बंदी घाला. जर चुकला असेल तर बंदी घाला. तशी बंदी तुम्ही कर्मचाऱ्यांवरती घाला. सगळ्यात मुळात काय माहिती सिक्युरिटी जी स्कॅन झाला ती त्यांनी टेंडरिंग न करता मंदिराने चालवा. अर्धा गोंधळ सिक्युरिटी मुळे आहे. हे काय करा, सिक्युरिटी गार्ड तिथे काही पॉईंट ड्युटी घ्यायला त्यांच्यावर वरिष्ठाला 5,000 ते 10,000 रुपये रोज द्यायचे. तिथे माझी ड्युटी लावा. म्हणजे तुम्ही चालू पैशाला तुळजापूरकरांनी करावा. मला मोठा प्रश्न आहे. हे म्हणजे स्पष्ट परखड बोलतो, कुणाला काय वाईट वाटलं लोकप्रतिनिधी या नात्यानं आणि मी आता ईएनडीच्या सहयोगी पक्षात आलेलो आहे, त्यामुळे निश्चित तुमच्या अपेक्षा माझ्याकडनं आहेत. मी माझ्यापर्यंत जिल्हाधिकाऱ्याला बोलून समजा जिल्हाधिकाऱ्याला जर असं वाटत असेल किंवा इथं फार जाडवणूक होती किंवा कुणाचं काही वेगळे इंटरेस्ट ठेवून जर कोण काम करत असेल तर वरच्या नेतृत्वाकडनं त्यांना सांगून पुजाऱ्याची बी अडचण होणार नाही, भाविकांचं बी समाधान होईल, तुमचं समाधान होईल. असं काहीतरी मधला मार्ग काढून आपल्याला मार्ग काढता येते का, एवढा प्रामाणिक प्रयत्न मी त्याला असं वाटतं की ते पुजारी म्हणजे आपण काय करू, जिल्हाधिकारी येऊन जिल्हाधिकारी कोण पुन्हा तिसरा आणि चौथा तुझा PI. एवढी 4 लोक मी काय करतो, ही 4 लोक जिल्हाधिकारी 5 लोकांची बैठक वेगळी करतो, त्यांच्या बी अडचणी ऐकून घेतो. जशी तुमची माझी चर्चा झाली तशी आता तुमच्या चर्चेत मला तुमच्या अडचणी लक्षात आल्या, त्यांना मी विचारतो असं दारकीशी सगळ्यांनी का करायला काय तुझं काय वाकडं आहे का, त्याची अडचण मी ऐकून घेतो. आणि शेवटची बैठक तुमची त्यांची अशी सामूहिक फक्त काल पकडायचं झालं तिथं मला एकदा सांगू तर बघू दे की ऐकत आहे हे तुमच्या तुळजापूरचे सगळे पुजारी मंडळाचे लोक आले सर, पुजारी पुन्हा त्यांचं म्हणणं असं आहे की जे आपण पूर्वी दर्शन करून देत होतो दोन्ही कल्लोळाचं तीर्थ घेऊन लोक मग दर्शन करायचे, दर्शन जातात त्या लोकांना करता येईल ही एक अडचण आहे त्यांची. दुसरं त्यांचं म्हणणं असं आहे की जे आपलं काम चालू आहे ती मोजक्या भागात चालू आहे, त्याच्यामुळं येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची काही म्हणजे जे तुमचा फ्लो आहे ते कुठं प्रभावित होत नाही, तर मग ते जे दर्शन पूर्वी होतं तसं चालू ठेवा अशी त्याची दुसरी मागणी आहे. तिसरं म्हणणं आहे की तांबोळी कोण आलंय तांबोळी ती म्हणजे पुजारी म्हणजे एकदम काय म्हणा त्यांचे दुश्मन अशा पद्धतीने त्यांचं चालू वागणं एक त्यांचं तिसरं म्हणणं आहे. आणि चौथं म्हणणं असं आहे की बाबा समजा आता आपली गर्दी वाढल्याच्या नंतर 4 लाईनी केल्यावर दर्शन लवकर होत आहे का, 2 लाईनी केल्यावर लवकर दर्शन, माझ्या माहितीप्रमाणे जेवढ्या लाईनी वाढवतात तेवढं दर्शन आपलं लवकर होऊन जाईल. मी त्यांना काय म्हणलंय की बाबा प्रशासनाची बी बाजू ऐकून घेऊ. आता मी ह्या आठवड्यात तर नाही, पुढच्या आठवड्यात आल्याच्या नंतर तुम्ही झालं ती जिल्हाधिकारी दर्जाचा कोण अधिकारी नेमला
झाले दिसत नाही कारण ती सगळी खाली जातात. काय म्हणताय काय मी पत्र देतो लोकप्रतिनिधी म्हणून मी पत्र देतो माझ्या पत्राचे नाही तुम्हाला तर भेटायला लावतो. ऐका की तुमच्याच्यानं मार्ग निघाला तर काय माझी अडचण नाही. तुम्ही बी अडचण मार्ग काढला तर आमचं काही म्हणणं नाही. मीच बैठक घ्यावी असाही माझं काय अर्थात नाही. त्यांना मी सांगतो तुमची भेट घ्या म्हणून एकदा त्याच्यातनं मार्ग निघाला ठीक नाही निघाला तर मग मी पत्र देतो. त्यांना कधी पाठवतो तुमच्याकडे शुक्रवारी सांगू त्यांना भेटायला ठीक. त्यांचं म्हणणं आहे की शुक्रवारी एकदा येऊ तुम्ही सगळ्या लोकांना शुक्रवारी. अरे माझं शुक्रवारी माझं काय म्हणणं आहे तिथं राजकीय हस्तक्षेप यायच्या ऐवजी तुमचा जर मार्ग निघाला तर मला वाटतं कुणाचंच मन दुखावणार नाही. कारण काय लोकांचा काय झालाय अहंकार खूप जागृत होते. तर माझा अहंकार जागृत करून मी मिटिंग घेऊन तुमचं मिटवलं ही माझी काही इच्छा नाही. माझं एवढीच भावना आहे प्रामाणिक की तुमचं मिटावं. ऐकलं बाबा. तर माझं म्हणणं असं आहे की शुक्रवारी तुम्ही जिल्हाधिकाऱ्याला जेवढी लोक तुम्हाला जायचे तेवढी लोक एकदा जावा. जिल्हाधिकारी म्हणले माझ्याबरोबर बसू द्या मी 100% मार्ग काढून देतो. म्हणजे ठीक आहे तुम्ही मार्ग काढला तरी आमची काय हरकत नाही. तुमचं सगळ्याचं समाधान करून त्यांनी मार्ग काढला चांगली गोष्ट आहे ना विषय मिटला. जर नाही निघाला तर मग मी लोकप्रतिनिधी म्हणून पत्र देतो त्यावेळेस ती बैठक घेऊन आपण असं मार्ग निघते का बघ बोलून तर बघते. शुक्रवारचा त्यांनी वेळ दिलाय तुमची किती लोक जाणार मला सांगा मी तेवढी लोकांना घ्या म्हणून तुम्ही तेवढ्या लोकांवरून चर्चा करा. मार्ग निघाल्यावर काय हरकत आहे तुम्हाला. असं झालं आणि आमची घेतो काय म्हणले आपल्याला त्याची काय करायचंय ते आपण करू. पुन्हा फोन लावला काय करायचं आता मी त्यांना बोलतोय शुक्रवारी एकदा बसा तरी घे. माझं काय म्हणणं निघाला मार्ग तर का तुम्हाला आपण बसू. माझं काय म्हणणं आहे की तुम्ही बसून कुणाचाच हस्तक्षेप न येता जिल्हाधिकारी आणि पुजारी म्हणजे संस्थेचा विश्वस्ताचा अध्यक्ष तुमच्या संस्थेचा अध्यक्ष आणि पुजारी मंडळ असं बसून मार्ग निघाला तर काय आम्हाला काहीच नाही. मार्ग निघणं महत्वाचं आहे. तुम्ही एकदा बसा बसून मार्ग निघाला विषय मिटला. नाही निघाला तुम्ही आहेच. सध्या तिथं राजकारणच चालू आहे मंदिरात म्हणून त्यामुळे आता पालकमंत्री पण मंदिराच्या ह्याच्यामध्ये पुजारी निवळ जी आले ना लोक निवळ त्याच्यावर त्यांचा हे आहे कुटुंब प्रपंच आहे सगळा त्याचा राजकारणाशी काही संबंध अर्थकारण तुमचं त्याच्यावर. आणि दादा तुम्ही म्हणता मंदिराचा तुम्ही काय हे नाही म्हणता तुम्ही बॉडीवर नाही काय पण तुमचं निंबाळकर घालण्यासाठी त्याचा वर्चस्व आहे. तुम्ही तिथं तुमच्या पूर्वजांनी मंदिर जपलेलं आहे. हॅलो साहेब शुक्रवारचा किती वाजताचा वेळ देऊ त्यांना मग तुम्हाला जी भेट हो फक्त तेवढा वेळ ठेवा साहेब राखी तुमचा 8 वाजता. 20 लोक येतील साहेब शुक्रवारी. हो तुम्ही हो मी तुम्हाला 20 लोकांची नावं देतो तुम्ही 30 बसा आणि तुम्ही ती बसून मार्ग निघाला तर ते आम्हाला कोणालाच दुःख होणार नाही साहेब. उलट चांगलं होईल. मी शुक्रवारी 11 वाजता सांगतो दिसतो. हो 20 तारखेला 11 वाजता 20 लोकांची तुमची कुठली यादी आहे त्याच्यात कुणाचाच बल होणार नाही. त्याच्यात वाद वाढत जाणार तुम्हाला त्याचं समाधान मिळणार. त्यात फक्त आमचा स्वाभिमान आमचा युग फक्त मनावर निघत साध्य काहीच होणार. आपला उद्देश काय तर तुम्ही 20 जण जावा तुम्ही त्यांना रिअल सांगा बाबा साहेब म्हणून अशा आमची अडचण आहे तुम्ही आम्हाला मार्क काढून द्या. आमचं काही कुठल्याच राजकीय कुठल्याच माणसाबरोबर आम्हाला काय आमचं ही मार्ग निघाला कशाला आम्ही कुणाला नाव ठीक आहे. मी तुळजाभवानी मंदिरमध्ये भाविकांना जी नाहक त्रास होत आहे बिडकर पायऱ्या मार्गे भाविकांना प्रवेश सध्या मंदिर प्रशासन देत आहे. त्या मार्गाने पूर्ण गावातल्या नालीची घाण पावसाळ्यामध्ये त्या पायरीवरून वाहते. तिथून अपंग लोक वयोवृद्ध लहान बाळ असले म्हणजे आया त्यांना तिथनं प्रवेश त्यांना त्या पायऱ्यावरून देतात. जर तिथून काय धोका घडला की मंदिर प्रशासन ती जबाबदारी घेणार नाही. आमचं एवढंच म्हणणं आहे की पूर्वेप्रमाणे राजे शहाजी महाद्वार ते निंबाळकर दरवाजा इथून
होमकुंडापर्यंत दर्शन मंडपात जाण्यासाठी मंदिर प्रशासनाने भाविकांना प्रवेश द्यावा आणि नंतर जी पूर्वेप्रमाणे दर्शनाच्या लाईन होत्या धर्मदर्शन, पेड दर्शन, मुखदर्शन, हे मंदिर प्रशासनाने पेड दर्शनची लाईन बंद करून हे पेड दर्शन, धर्मदर्शन रांगेतून भाविकांना प्रवेश देत आहे. जिथं सर्वसामान्य भाविकाला 2 तास दर्शनासाठी लागत होता त्यांना आता त्या पेड दर्शनच्या लाईन मुळे 6 ते 7 तास वेटिंगला भाविकांना थांबावं लागत आहे. तिथं कुठल्याही प्रकारची पाण्याची सोय नाही. लहान लहान लेकरं अक्षरशः उपाशी 8-8 तास तिथं रांगेमध्ये थांबतात. त्याची जिम्मेदारी कोण घेणार आहे ही सुद्धा प्रशासन सांगून झाले. आणि पुजाऱ्यांसाठी जी पूर्वेप्रमाणे जी प्रत्येक दरवाजे होते ती चालू करण्यासाठी आणि धार्मिक विधी भाविकांच्या कुलधर्म कुलाचार विधी पूर्वेप्रमाणे व्हावेत ह्यासाठी आम्ही खासदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे. आता आम्ही धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर सर्व तुळजापूर शहरातील पुजारी बांधवांनी भेट घेऊन त्याला निवेदन दिलं की जे आज भाविकांची हेळसांड जे मंदिराकडनं होत आहे या संदर्भामध्ये त्यांना व्हिडिओ देखील दाखवण्यात आले की पाऊस झाल्यानंतर जे भाविकांना बेडकर पायऱ्यावरून सोडण्यात आलं होतं त्यावेळेस पूर्ण गावाचं पाणी नालीचं जे आहे ते पाणी पूर्ण तिथून येतात असल्या घाण पाण्यातून भाविक दर्शनाला जात आहेत. तिथून वयोवृद्ध असतील, अपंग असतील, लहान लेकर असतील यांची हेळसांड त्या ठिकाणी होत आहे. त्यामुळे आम्ही दादांना सांगितलं की आपलं महाद्वार जे आपण बंद केलेलं होतं ते कायमस्वरूपी महाद्वार चालू ठेवण्यात यावं. सरदार निंबाळकर प्रवेशद्वारातून भाविकांना त्या ठिकाणाहून प्रवेश देण्यात यावा जेणेकरून मंदिरामध्ये प्रथमतः हिंदू धर्मामध्ये सर्वप्रथम स्थान हे गणपतीला आहे आणि त्या मंदिरामध्ये दर्शन करत असताना पहिलं मंदिरामध्ये उतरल्यानंतर सिद्धिविनायकाचं गणपतीचं मंदिर आहे त्या ठिकाणी गणपती दर्शन घेऊन खाली यज्ञ मंडपाचं दर्शन घेता येतं. त्याचबरोबर कुलधर्म कुलाचार करत असताना कल्लोळ तीर्थातील आंघोळ असेल, गमुख तीर्थातील आंघोळ असेल, काही जणांचे भाविकांचे नवस्फूर्ती असते की जेणेकरून मंदिरामध्ये दंडोट पूजा करायचे, दंडोड घालायचे. याकरता ह्याने जे मंदिरामध्ये नियोजन बदललेलं आहे हे त्या ठिकाणी आळा घालण्याचं काम मंदिर शासन करत आहेत. आम्ही मागणी केली आहे की ज्या लोकांची नवस्फूर्ती असेल, दंडोट घालत असेल त्या निंबाळकर दरवाजातून प्रवेश दिला तर तिथून दंडवट पूर्ण करता येईल, सडा टाकता येईल हळदी कुंकाचा. यासाठी मंदिर प्रशासनाच्या निवेदन दादांच्या मार्फत दिलेलं आहे की दादांनी हे लवकर लवकर निर्णय मार्गी लावावा ही अपेक्षा सर्व पुजारी बांधव तुळजापूर शहरवासीच्या वतीने या ठिकाणी केलेली आहे. आज ह्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरातील सर्व पुजारी वर्ग हा जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमदादा निंबाळकर यांना भेटण्यासाठी आले होते. भेटण्याचं कारण असं होतं की सध्या जो मंदिराचा कारभार चालू आहे तो एकदम मनमानी पद्धतीने कारभार चालू आहे. आज तुळजापूरमध्ये येणारा भाविक वर्ग हा तुळजापूर हे शक्तीपीठ आहे. त्याच्यामुळे तिथं येणारा हा भाविक वर्ग हा केवळ दर्शनासाठी येत नाही तर ते कुलाचार कुलधर्म जे काय आहेत म्हणजे खाण्या नारळाची ओटी भरणे असेल, अभिषेक पूजा असेल, जागरण गोंधळ असेल, माळपरडे असेल, जावळ असेल, अशा बऱ्याच विधी आहेत ज्या वर्षानुवर्ष परंपरेप्रमाणे काय भक्त करत येत आहेत. आणि त्या अनुषंगानं पुजारी हा मंदिरामध्ये हा देवीच्या आणि येणाऱ्या भक्तांमधलं एक माध्यम आहे पुजारी पूजा करून देण्याचं. आणि त्या पुजाऱ्यांना हे सध्याचं जे प्रशासन आहे ते एक असं वेगळ्याच दृष्टिकोनातून बघत आहे. त्यामुळं मंदिरातला एकदम जो भोंगळ कारभार चालू आहे त्या कारभाराचा जो विषय होता तो मान्य खासदारांसमोर मांडण्यासाठी आज हे आमचा सगळा पुजारी बंधू वर्ग आलेला होता. माझं तुमच्या माध्यमातून त्या प्रशासनाला एकच म्हणणं आहे की पुजारी हा काय तुमचा प्रशासनाचा दुश्मन नाही. आज तागायत प्रशासन आणि पुजाऱ्यांनी समन्वय साधूनच भक्तांचं समाधान कसं करता येईल हे बघितलेलं आहे. पुजाऱ्यांची प्राथमिकता ही भक्तांचं समाधान कसं होईल हेच आहे मूळ. आणि त्यालाही प्रशासनानं थोडीशी मदत करावी. कुठेही पुजारी आणि प्रशासनामध्ये दुरावा आहे असं दिसतं कामा नये. त्याच्यातून काय होणार आहे, येणाऱ्या भक्तांचीच हेळसांड होणार आहे. त्याच्यामुळे ते मांडण्यासाठीच आज मान्य खासदार साहेबांकडे हा पुजारी वर्ग आलेला होता. तर आता परवा दिवशी मला वाटतं शुक्रवारी खासदार साहेबांनी अध्यक्षांची वेळ घेतलेली आहे. काय पुजाऱ्यांचे प्रतिनिधी आमचे जाणार आहेत आणि त्यातून कलेक्टर साहेबांनाही माझी एक विनंती आहे किंवा कुठेतरी मार्ग काढावा जेणेकरून केवळ पुजाऱ्यांचेच नाही तर येणाऱ्या भक्तांचेही हेळसांड थांबावी एवढीच विनंती. म्हणजे आज ज्या वेळेस गर्दी वाढती त्यावेळेस ऍक्च्युली येणाऱ्या भक्तांच्या दर्शनाच्या लाईन वाढल्या पाहिजेत. तर प्रशासनाने 4च्या ऐवजी 2 लाईन केलेले आहेत, रांगा केलेल्या आहेत. त्याच्यामुळे एकदम ताण पडत आहे भक्तांवर. दुसरी गोष्ट अशी आहे की 4 ते 5 गेट होते पुजाऱ्यांना येण्या जाण्यासाठी आणि त्या गेटच्या माध्यमातून जेवढे लवकर भक्त दर्शन करून बाहेर काढता येतील तेवढा पुजाऱ्यांचाही प्रयत्न असायचा.
परंतु आता मी केवळ एक गेट ठेवलेला आहे जाण्या येण्यासाठी. त्याच्यामुळे भक्तांचं आणि पुजाऱ्यांचं कुठेतरी समन्वय जो होत होता मंदिरामध्ये आल्यानंतर तो होत नाही. त्याच्यामुळे ही गोंधळ उडत आहे. त्याच्यामुळे माझी प्रशासनाला एकच विनंती आहे की पुजाऱ्यांना विश्वासात घेऊन ह्याच्यावर काय तर मार्ग काढण्यात यावा. मागच्या काही दिवसामध्ये घटना घडलेल्या आहेत. पुजाऱ्यां आणि भाविकांमध्ये नाही येतो या घटना. हा जो सिक्युरिटी जी एजन्सी आहे ना त्याच्यामधून झालेल्या पुजाऱ्या आणि भाविकांमध्ये कधीही वादाच्या घटना घडलेल्या नाहीत आणि घडणारही नाहीत. आमच्या पुजारी वर्ग हा प्रथम प्राथमिकता फक्त भक्तांना देतो की आलेल्या भक्तांचं समाधान कसं झालं पाहिजे ह्याची प्राथमिकता पुजाऱ्यांची आहे. का आतापर्यंत पुजाऱ्यांमध्ये आणि भक्तांमध्ये कुठलीही तक्रार झाली नाही. तक्रार ही तिथं जी सिक्युरिटीला जी कोण एजन्सी आहे त्या एजन्सीचे जे कर्मचारी आहेत मुजोर कर्मचारी आज त्यांनी व्यवसाय करून टाकलाय आणि बदनामी होती पुजाऱ्यांची. आज एका सिक्युरिटी गार्ड भक्तांना मारझोड करतो त्याच्यावर प्रशासन 1% कारवाई करत नाही आणि तेच आरोप पुजाऱ्यांवर करून पुजाऱ्यांना 6-6 महिने 1-1 वर्षाची बंदी घातली जात आहे.